भाकरी आणि ठेचा, कांद्याच्या पातीचा ठेचा. चला तर आज आपण बघूया कांद्याच्या पातीचा ठेचा. झणझणीत असा कांद्याच्या पातीचा ठेचा. हिरव्या मिरच्याचा ठेचा बनवून घेऊया आपण. छान अशा मिरच्या थोड्या परतून घ्यायच्या भाजून, तेल न टाकता. कांद्याची पात घालून करणार आहेत आज. माझी मम्मी करत होती. ते कांद्याची पात चिरून घेतली अशी बारीक. कांद्याची पात पण गावाकडून आणली आहे, घरचीच आहे. म्हणजे छान अशा परतून घ्यायच्या मिरच्या. छान मिरच्या परतल्या. त्याच्यात आता आपण लसूण घालून घेऊ आणि थोडं थंड झालं की याला मिक्सरवर काढून घ्यायचं. जिरे मीठ वगैरे घालून मिक्सरवर काढून घ्यायचं. बघा छान असं मिक्सरवर मोठं मोठंच काढून घ्यायचं. तर तेल टाकू. तेल भरपूर लागतं या ठेच्याला, तिखट लागत नाही. आणि कांद्याची पात टाकल्यामुळे पण का चव पण चांगली येते आणि तिखटपणा पण मरून जाते कांद्याच्या पातीनं. ते आता तेल गरम झालं थोडंसं, ते त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊ. तेल गरम झाले, जिरे पण तडतडलेत, मोहरी जिरे छान असं तडतडलं की त्यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आहे ती घालून थोडी परतून घ्यायची. छान अशी परतून झालेली कांद्याची पात. आता आपण एक ठेचा केला होता मीठ घालून, ते कढईमध्ये टाकून घेऊ आणि कांद्याच्या पातीमध्ये मिक्स करून म्हणजे का असा जे तिखटपणा आहे ते मरून जातो. थोड्यावर परतून घेऊ. आता छान असा परतून घेतला ठेचा. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मोठं मोठं कूट घालून घेऊ. टेस्ट छान येते. बघा भाकरीसोबत छान लागतो ठेचा हा. शेतात नेल्यास खायला खूप छान लागतो. भाकरी आणि ठेचा नक्की ट्राय करून बघा कांद्याच्या पातीचा ठेचा.